घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्यात यावा आणि सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये जूनपर्यंत 10% सूट मिळावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना देण्यात आले। यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी आयुक्तांची चर्चा केली। या प्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेणगे, गिरीश जाधव, योगीराज गाडे, परेश लोखंडे, संजय आव्हाड, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते। मनपाने चालू वर्षाच्या घरपट्टी बिलांमध्ये घनकचरा व्यवस्थापन कर दुपटीने वाढवला आहे। निवासी वापरासाठी पूर्वी तो 240 रुपये होता, तो आता 480 रुपये करण्यात आला। तसेच व्यावसायिकांसाठी हा कर पूर्वी 1200 रुपये होता, तो आता 2400 रुपये करण्यात आला आहे। ही वाढीव कर आकारणी सर्वसामान्य व्यापारी आणि दुकानदार यांना न परवडणारी आणि अन्यायकारक आहे। त्यामुळे ती त्वरित रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणे कर आकारणी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 140 अन्वये मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरण्यातून सूट देण्यात येत असते। दरवर्षी एप्रिलमध्ये 10%, मे आणि जून करता 8% सूट देण्याची तरतूद आहे। त्यानुसार सर्वसाधारण मालमत्ता करामध्ये 10% सूट देण्यात यावी आणि वाढीव घनकचरा रद्द करण्यात यावा, अन्यथा नागरिकांसमवेत जन आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। सध्या मनपात प्रशासन राज सुरू आहे। लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाने यंदाच्या वर्षी सर्वसाधारण कर तसेच घनकचरा करामध्ये केलेली वाढ ही अन्यायकारक आहे, असे यावेळी बोलताना भगवान फुलसौंदर म्हणाले। त्यामुळे प्रशासनाने फेरविचार करून ही दरवाढ कमी करावी, तसेच पट्टी भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी फुलसौंदर यांनी केली। अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशाराही त्यांनी दिला। हे काय होतं, तुम्ही रिटर्न घेता नुसतं मी करायचं आमचं म्हणणं येतं की आणि त्याच्या 60-70% जर लवकर कर जर नियमित झाले असते तर 220 कोटी रुपये 2400 तो विषय केला पाहिजे। आणि आता मी आयुक्त महानगरपालिका यांना निवेदन दिले की घनकचरा कर जो वाढवला यांनी, सिंगल होता 240 होता तो 480 केला आणि 1200 होता तो 2400 केला आहे। मुळात मनमानी कारभार सुरू झालेला आहे इथं। हे पैसे जनतेचे आहेत। यांनी वेगवेगळे जे टॅक्सेस घेतात, काही दिवसापूर्वी आस्थापना कर लावला, सगळ्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं यांनी। 100 रुपयापासून 15,000 रुपयापर्यंत टॅक्स लावलेला आहे। आमचं म्हणणं आहे की जिथं तुम्ही पैसे वाढवायचे, होर्डिंगवाल्यांना जे होर्डिंग शहरामध्ये त्यांना 500 रुपये घेतात आणि ज्या आम पब्लिकला आणि आम व्यापाऱ्यांना ते त्रास द्यायचं धोरण हे महानगरपालिकेच्या प्रशासनाने ठरवलेलं आहे। त्याच्या विरोधात आम्ही निवेदन द्यायला आलो होतो की तुम्ही याच्यात कुठेतरी विचार करा की ज्या होर्डिंगमध्ये कोट्यवधी रुपये मिळाले पाहिजे महानगरपालिकेला, तिथं मिळतात 10-20 हजार रुपये महिन्याला। अशी परिस्थिती महानगरपालिकेची। म्हणजे या महानगरपालिकेचं कारभार असं झालं आहे, आंधळं दळतं कुत्रं पीठ खाते। या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। यांच्यात सुधारणा नाही झाली कामात तर ठीक आहे, काही दिवस आज महानगरपालिकेची लोकल बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे मनमानी कारभार करू राहिलेले आहेत, पण काही दिवसांनी या सगळ्या जे टॅक्स केलेले आहेत ज्यांनी लावलेले आहेत तर त्याच्यात निश्चितच त्यांना विचार करावा लागणार आहे। यांनी 451 प्रमाणे शासनाकडे पाठवावं आणि तो ठराव रद्द करण्यात यावं अशी आमची विनंती होती आणि आम्ही ते निवेदन दिलेले आहे। याबाबतीत असे वेगवेगळे विषय आहेत महानगरपालिकेचे। सर्वप्रथम नगर शहराच्या 535व्या वर्धापन दिनाच्या नगरकरांना शुभेच्छा। आज आम्ही सर्वजण शिवसैनिक आयुक्तांना भेटायला आलो। नगर शहरात घनकचरा व्यवस्थापन जो कर आहे तो कर ह्या आयुक्तांनी डायरेक्ट दुप्पट केला। गेल्या वर्षी हा कर 240 रुपये घरगुती वापरासाठी 240 रुपयाचे 480 रुपये केले, 1200 रुपयाचे डायरेक्ट 2400 रुपये केले। ही अवाजवी कर नगरकरांना परवडणारी नाही। म्हणजे छोटं दुकान असेल तर त्याला 2500 रुपये आणि मोठं दुकान असेल त्याला 2500 रुपये। ही कराची जी रक्कम आहे ती अवाजवी आहे असं नगरकरांचं, नगर शहरातील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। दुसरा विषय असा की घरपट्टीमध्ये सवलत देताना दरवर्षी मे मध्ये 10% सूट दिली जाते, तर यावर्षी एप्रिलमध्ये लोकांना घरपट्टीचे बिलं आले। दुसरा विषय लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि रणरणत ऊन आहे। लोकांना आता शाळा लवकर सुरू होणार आहे। लोकांना शाळेतल्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेसाठी पालकांना खर्च करावा लागतो। म्हणून आम्ही आज आयुक्तांना निवेदन द्यायला आलो की
की ही जी सवलत आहे ती जूनपर्यंत 10% सवलती सुटीची सवलत द्या, अशी आम्ही सगळ्यांनी शिवसैनिकांनी आयुक्तांना विनंती केलेली आहे. खरं म्हणजे महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे. महापालिका म्हणजे पैसे कमावणारी संस्था नाही, नफा कमावणारी संस्था नाही. महापालिकेने सेवा सुविधा दिल्या पाहिजे. एकीकडं नगरकरांना पाणी नाही आणि एकीकडे हे टॅक्सेस वाढवून राहिले, रस्त्यांना खड्डे आहेत, हे टॅक्सेस वाढवून राहिले. आणि म्हणून आज आम्ही सगळे शिवसैनिक इथं आयुक्ताकडे आलो. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.